तर मंडळी आज पाटण क्षेत्र कव्हर करायचं होतं, म्हणजेच आज आपल्याला पाटण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचा अनुभव घ्यायचा होता. वेगवेगळी ठिकाणं कुठे आहेत ते जाणून घ्यायचं होतं, त्यामागची कारणं किंवा इतिहास जाणून घ्यायचा होता. तर आज आपण निघालो आहे सोलो. आजचा सोलो प्रवास हा फक्त प्रवास नाही, तर हा आज एक अनुभवच होणार आहे बघा. तर चला सांगतो का. तर पाटणला जायसाठी आज आपण हा मसूर उमरज मार्ग निवडला आहे आणि हा मार्ग जो आहे तो एकदमच खतरनाक आहे. म्हणजे इथलं जवळपास 30 ते 35% काम पूर्ण झालं असून रस्ता अजून बराच रिपेअर करणं बाकी आहे. मागच्या व्लॉगमधून आपण दातेगड बघितला होता आणि दातेगड इथून जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावरच असावा, फक्त रस्ते वेगवेगळे. तुम्ही येत असाल आणि दातेगड बघत असाल तर इथं पण जरूर या. बुद्ध लेणी किंवा बुद्ध गुहा बघायला आपल्याला आज चांगलाच संघर्ष करायला लागणार आहे. मित्रांबरोबर असल्यावर मनोरंजन मस्ती होत राहते आणि सोलो असलो तर चांगलाच संघर्ष होत राहतोय. तर हा संघर्ष आज तुम्हाला इथं दिसणारच बघा. तर चला मग तामकने गावात. तर मंडळी आत्ता आपण आलो आहे तामकने गावात आणि तामकने गाव जवळपास पाटणपासून 7 ते 8 किलोमीटर आहे. आणि इथं आपल्याला बुद्ध लेणी बघायला भेटतात आणि बुद्ध लेणी बघायला येताना इथं आपल्याला कुठला पण साइन बोर्ड बघायला भेटत नाही, पण मॅपला आपल्याला ही लोकेशन जरूर दाखवते. त्यामुळे आपण इथं आलो आहे. तर आता इथं आपल्याला पायी शोधावं लागेल की ती लोकेशन आहे कुठं. आता इथं आपण बघू शकता, इथं सगळी झाडं आहे ती आणि इकडं पण असं दऱ्या आहे त्या बघा, म्हणजे दऱ्याचा प्रदेशच आहे हा. तर चला बघू मग. तर गुगल मॅपच्या हिशोबाने इकडं मार्ग दाखवतोय आणि हा मार्ग बघायला गेलं तर लयच खतरनाक. आता उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतूत अलग अलग ठिकाणं अलग अलग नजारा दाखवत राहतात. आणि इथं आपल्याला आत्ता गर्द हिरवळ दिसते आणि त्याचबरोबर आपल्याला इथं चांगलंच गवत दिसतंय. आणि गवतामुळं योग्य रस्ता शोधणं काही सोपी गोष्ट नाही, कारण पायाखाली जे सगळं गवत आहे ते जवळपास 3 ते 4 इंच असं वाढलेलं आहे. त्यामुळं खालचा रस्ता बघायला अवघड आहे बघा. झिंगाला लागला तरी पण जायचं, सुट्टी द्यायची नाही अजिबात. आत्ताशी कुठं सुरुवात झाली आपल्या ट्रॅव्हलला. तर मंडळी व्हिडिओ बराच लांबत गेला आहे, बराच मोठा व्हिडिओ झाला आहे. तामकने घाटातून धडपडत या गर्द झाडीतून खाली उतरण्याचा प्लॅन आपला एकदम योग्य ठरला बरं का. कारण हा चांगलाच उतार आपण पूर्ण केला आणि उतार पूर्ण करून जेव्हा आपण इथं खाली पोचलो तेव्हा आपल्याला कुठंतरी इथं गुहा असण्याचे संकेत बघायला भेटले बघा. तर इथं आपल्याला असाच वाहता झरा पाहायला मिळतो आणि या झऱ्यात अशा पद्धतीनं पाण्यानं एकदम बारीक पाण्याच्या चोळ इथं निर्माण झाले आहेत बघा. आता चला तुम्हाला दाखवतो इथली बुद्धकालीन गुहा. तर या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तुम्ही खाली जाता त्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीनं इथं निसर्गरम्य ठिकाण बघायला भेटतं आणि या निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं एक गुहा बघायला भेटते. आता ही गुहा बुद्धकालीन गुहा आहे, याचा पुरावा आपल्याला इथं असलेल्या बुद्ध स्तूपामुळे समजून येतो बघा. तर चला मंडळी आपण या गुहेत जाऊन बघू की इथली वास्तू कशी आहे आणि कशासाठी वापरली गेली असावी. तर मंडळी आत आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं वास्तू बघायला मिळते आणि ही वास्तू बघायला गेलं तर किंवा ही बुद्धकालीन गुहा बघायला गेलं तर खूप प्राचीन अशी दिसते. आणि आपण मागच्या व्हिडिओत आगाशूमध्ये काही गुहा बघितलेल्या आणि त्या गुहांवर पण आपल्याला इथं अशा वरच्या भागात काळा कलर आलेला आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्याच पद्धतीने इथं पण तशाच पद्धतीचा एक काळा थर वरच्या छताला लागलेला बघायला मिळतो. ह्या धुराचा असावा बहुतेक. तर ह्या गुहा ज्या आहेत त्या तात्पुरत्या विश्राम करण्यासाठी वापरल्या जात असायच्या आणि त्याचबरोबर बौद्ध भिक्षूंना तात्पुरता निवास, ध्यान साधना आणि निसर्गाच्या ठिकाणी मनमोकळ्या पद्धतीनं अधिवास करण्यासाठी या गुहा ज्या आहेत त्या वापरल्या जात असाव्या त्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं गुहा बघायला मिळते आणि बाहेरच आपल्याला एक छोटासा झरा बघायला भेटतो. तर आतापर्यंत आपण जेवढ्या गुहा बघितल्या आहेत त्या सगळ्या गुहा कोणत्या ना कोणत्या झऱ्या शेजारी किंवा धबधब्या शेजारी होत्या. तर त्या यामुळं कारण पाण्याची सुविधा पण जवळच व्हावी या हिशोबाने त्या बांधल्या असाव्यात, बनवल्या असाव्यात. तर मंडळी हे आहे या गुहे शेजारी असलेलं बौद्ध स्तूप आणि हे बऱ्यापैकी आता पडत चालला आहे, कारण इथला जो खडक आहे, या भागातला जो खडक आहे तो बेसाल्ट प्रकारचाच एक खडक आहे. म्हणजे अत्यंत ढिसूळ किंवा अत्यंत मोकळा मऊ असा हा खडक इथं असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे हे स्तूप जे आहे ते पण बऱ्यापैकी पडत चालला आहे असं म्हणावं लागेल. तर हा अशा पद्धतीचा आजचा हा व्लॉग होणार आहे आणि आपण आता नवीन लोकेशनवर नक्कीच जात आहे. आता आपल्याला वर जाताना पण असाच एक खतरनाक रस्ता पार करायला लागणार आहे बघा.
तर चला मग आता बघू कसा कसा रस्ता राहतोय वर जाताना. पहिलं आपलं लोकेशन बघून झालेलं आहे. चांगलेच अनुभव आपण इथे घेतलाय, म्हणजे खतरनाक अशी लोकेशन आहे बघा. आता आपण पुढच्या लोकेशनकडे चाललोय. तर मंडळी आता आपण जवळपास वर निम्म्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आहे आणि पहिला जो मार्ग आहे तो आपण काही यावेळी निवडलाच नाही, कारण पहिला अनुभव लयच खतरनाक आला नाही का. जसं की मंडळी आजच्या दिवसात आपण पाटण क्षेत्रातल्या 2 ते 3 लोकेशन बघणार होतो, जाणून घेणार होतो. त्यातली पहिली जी लोकेशन आहे ती बघून झालेली आहे आणि आता मी चाललो आहे एरफळे येथील या गुहा बघायला. एरफळे पाटणपासून जवळपास 5.5 किलोमीटर अंतरावर आहे. एरफळे गावातून थोडंसं पुढं आलं की असा एक खडा डोंगर लागतोय आणि त्या डोंगरात आज आपल्याला आपली आजची पुढची लोकेशन शोधायची आहे. डोंगरावर जायला नसलेली पायवाट, खडा चढ आणि कडक ऊन चांगलंच दमवतंय बघा, पण निवडलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचणं हीच आजची योजना. तर मंडळी इथं बघा जरा चेंज झाले का वाटतंय निसर्ग, नाही तर झराच असणार आहे बघा की. खतरनाक सीन आहे इथला, पण आपल्याला अजून पण आहे ना त्या गुहा नाहीत सापडल्या. गुहा खाली असणार आहे त्या, एकदा मॅपवरती बघतो, नाही तर पुन्हा कन्फ्युजन व्हायचं. चला बरं, बूट आहेत की मला काय ना मंडळी, बूट चपला दोन्ही पण चालते त्या. हा असला खतरनाक रस्ता बघून आज तुमच्या भावाला डिस्कवरी चॅनलवरच्या बेअर ग्रिल्स सारखं असल्यासारखं वाटायला लागलं बघा. लय खतरनाक रस्ता, म्हणजे प्रत्येक पाऊल खाली टाकताना 10 वेळा विचार करायला लागत होता ते होताच, पण लय खरा उतार हो. पण ठरवलेल्या योजनेत बदल आहे वय. किरीस का सुनने का गाना? किरीस का सुना? किरीस मन्नत तेरी तुझ पे सुरूर रांझे की हीर तू. कुठली लोकेशन आहे ह्या? गुगल मॅपला तर फोडला पाहिजे धरून. तर मंडळी या खड्या उतारावरून खाली उतरताना प्रत्येक वेळी शूट करणं काही योग्य नव्हतं, त्यामुळे जिथं शूट करता येईल तिथं केलंय बघा. नवीनच आहे का नाही फळ? झाड सांगा कोणतं आहे, मला तर काय माहीत नाही. हे बिया बघा. तर मंडळी पुढे गेल्यावर आपल्याला लयच खतरनाक असा उतार लागलाय, म्हणजे आता इथनं उतरायचं का पॅराशूट लावायचं ते समजना झाले. हळूच इथनं साईडनं निघतो आणि खाली गेल्यावर तुम्हाला सांगतो. तर मंडळी खाली गेल्यावर आपल्याला इथं बऱ्यापैकी रस्ता चालण्यासारखा सापडला बघा, पण खाली यायला त्रास लय झाला. आता इथं विजेचं खांब लावले ते, म्हणजे आपण जवळपास पोहोचलो समजा. असं काय दिसलं तर तिथं 100% मानवी वस्ती असतीच म्हणते ती. तर ही तार कुठे गेलेत बघा दोन्ही, तारा तिकडच गेल्या त्या. काय ते डोंगर, काय ते झाडी, काय ते झरण आणि नुसता संघर्ष. भयंकर काम राहणार आहे बघा. थोडंसं पुढं गेलं तर आपल्याला इथं गुहेचा भाग बघायला भेटतो आणि ही जी गुहा आहे ही प्राचीन गुहा असून एरफळेच्या या गर्द झाडीत डोंगरात आहे बघा. तर मंडळी ही बघा इथं आपल्याला गुहेचा थोडासा भाग दिसतोय आणि आता आपण पुढं जाऊन गुहा कशी आहे, गुहेत काय काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करू, ते जाणण्याचा प्रयत्न करू. तर ही गुहा पाहण्यासाठी, इथपर्यंत येण्यासाठी आपण काय काय संघर्ष केलाय, किती त्रासांना सामोरं गेलोय ते तुम्ही मागच्या व्हिडिओत बघू शकता. तर गुहेत आत आल्यानंतर आपल्याला काहीसा असा भाग दिसतो आणि इथं एखादे पुजारी बाबा वगैरे राहत असावेत, त्यांच्या इथं सामान होतं. आणि त्यानंतर आपल्याला अशी एक गुहा बघायला भेटते. गुहेच्या आत गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं दगडी शिल्पमूर्त्या बघायला भेटू शकतात. या बऱ्याचशा मंदिरात असतातच. आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एक शिवलिंग बघायला मिळू शकतं. या शिवलिंगाचं दर्शन करताना आत्मा भक्तीने भरून आला, दिव्य शांततेचा अनुभव झाला आणि एक ऊर्जा आल्यासारखं वाटलं. इथपर्यंत येण्यासाठी जो प्रवास झालाय तो काहीसा वेगळाच होता. एकेकाळी ही एक सुंदर अशी मूर्ती असणार, पण आत्ता काय सांगते ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओत. आता आपण परतीचा मार्ग निवडला आहे. तर मंडळी आपण आता तिथं चालू आहे जिथनं सुरुवात केलेली. बघू शकता हेच पटांगण होतं. तो झेंडा तिथं होता बघा, एक छोटा झेंडा असेल तर तो तिथं एक झेंडा होता. आपण त्या झेंड्याच्या उजव्या बाजूने गेलेलो आणि पूर्ण आपल्याला डोंगर चढून उतरावा लागला. तर उतरण्याची गरज नाही, इथनं तुम्ही जाऊ शकता. सपाट असा रस्ता आहे बऱ्यापैकी. तर हाच तुम्ही रस्ता वापरा. दरवेळी फसताल आणि गुगल मॅपच्या हिशोबाने जाचाल तर 100% फसणार आहे.